नोटबंदीमुळे निर्माण झालेल्या चलन तुटवड्याचा फायदा महाराष्ट्राची कुलस्वामिनी असलेल्या तुळजाभवानी देवीच्या पूजेला देखील बसलेला आहे। नोटांचा तुटवडा असल्याने तुळजाभवानीची पूजा उधारीवर सुरू आहे। पूजा झाल्यावर भाविक आपल्या गावी परतून पुजाऱ्यांच्या बँक खात्यात रक्कम जमा करतात। पैसे मिळत नसल्यामुळे संतप्त झालेल्या नाशिक जिल्हा बँकेच्या खातेदारांनी मालेगाव तालुक्यातील सोनज इथल्या शाखेला टाळं ठोकलं। बँकेतच पैसे नसल्यामुळे खातेदारांच्या हातात काहीच पडत नाहीये, त्यामुळे संतप्त झालेल्या खातेदारांनी हे पाऊल उचललंय। नोटबंदीच्या निर्णयानंतर गेल्या महिन्याभरात सोन्याचे भाव घसरत चाललेले आहेत। नाशिकमध्ये सोन्याला प्रतितोळा 28,000 रुपये इतका भाव आज मिळाला। रोख व्यवहारातील मंदी आणि घटत चाललेली मागणी यामुळे हे दर घसरल्याचे सांगितले जात आहे। पुढील काही दिवस हे दर स्थिर राहतील असा अंदाज आहे। नोटबंदीनंतर निर्माण झालेल्या चलन तुटवड्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आलेले आहेत। हातात पैसा तर नाहीच, शिवाय मोठ्या कष्टाने पिकवलेला भाजीपाला भाव नसल्यामुळे फेकून द्यावा लागतोय। वांग्याला बाजारात काहीच भाव मिळत नाहीये, उलट तो विकण्यासाठी पदरचे पैसे खर्च करावे लागतात।